आता दोन गोष्टी आहेत. लोढासाहेब, आपला या विषयाशी संबंध आहे का? नाही ना? मग तुम्ही थांबा ना 5 मिनिटं. आता या संदर्भामध्ये एक सन्माननीय, आता मी शेवटाला येते, आपल्याला पुढचे विषय घ्यायचे आहेत. सन्माननीय प्रवीण दरेकर यांनी एका बाबतीमध्ये लक्ष वेधलं. माझ्याकडेही ती माहिती आलेली होती. माझी अशी अपेक्षा होती की संबंधित व्यक्तीला जे कोण बोलले त्यांना असं की विधानसभेतले सदस्य असणारे रवींद्र धंगेकर यांना निलमताईंनी इकडे कसं बोलू दिलं नाही, म्हणजे पक्षपात केला. तर आता स्वतः धंगेकरांना जाणीव होईल किंवा त्यांच्या पक्षातले लोक रोज मीडियात बोलतात, ते कोणीतरी त्यांना जाणीव करून देतील. ती वाहिनी जी आहे दाखवणारी, साम वाहिनी, ते कोणीतरी त्यांना दाखल करतील. काहीही असं झालं नाही. 5-6 दिवस मी मुद्दाम वाट पाहिली. मी श्रद्धा आणि सबुरीवर विश्वास ठेवते. मला असं वाटलं होतं की माननीय पक्षप्रमुख सभागृहात येतात, त्यांनी कोणाला तरी सदस्याला सांगतील की अरे आपले प्रवक्ते जर का इतकं चुकीचं बोललेले आणि सभापती मी कशीच विधानसभेतल्या सदस्यांना बोलायची संधी देणार, हे मला अजूनही कोडं उलगडलेलं नाहीये. आणि त्याच्याबद्दल जे ज्ञानी लोक आहेत, अज्ञानी लोकांकडून चूक झाली तर मी समजू शकते, परंतु जे स्वतःला एवढे ज्ञानी समजतात आणि त्यांना सर्व समाज सर्टिफिकेट देतो की त्या ज्ञानी आहेत, तर अशा वेळेला त्यांच्या अज्ञानाबद्दल साधी दिलगिरी व्यक्त करण्याचं सुद्धा सौजन्य असू नये. आणि सन्माननीय सुधीर भाऊ जे म्हणाले की एकच खोटं 3-3दा सांगितलं तर ते खरं वाटायला लागतं. अशा गोष्टीची आपण वाट बघण्यापेक्षा, पण एक माझी त्याच्यातली समस्या मला अशी दिसते की आता सचिन भाऊंनी त्या संदर्भातलं ते चूक आहे वगैरे असं म्हटलेलं आहे. तुमच्यापैकी किती जण त्यांना स्वतः सांगू शकतात हा एक वेगळा विषय, पण त्याच्यात मला असं वाटतं की त्याची त्यांना जाणीव करून दिली पाहिजे त्या व्यक्तीला. आणि खरं तर त्या व्यक्तीने दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे. पक्षाने केली, तुमचा मोठेपणा आहे, मी त्याच्याबद्दल आभारी आहे की तुम्ही त्याची जाणीव दाखवलेली आहे आणि तुम्ही परिपक्व राजकारणी आहात असं माझं तरी मत आहे या संदर्भात जे आहे ते. पण त्यांनी तसं लेखी पत्र द्यायला पाहिजे की माझ्याकडून ही नजर चुकीने किंवा अज्ञानातून किंवा गैरसमजातून झालेले असं त्यांच्याकडून पत्र आलं पाहिजे. हे मी आता इथून चेअरवरून सांगते. आणि या संदर्भात तसं पत्र त्यांचं 8 दिवसात आलं नाही तर मी प्रवीण दरेकरांना हक्कभंग दाखल करण्याची परवानगी देणार आहे या संदर्भात. एक दुसरं, सुधीर भाऊंनी जी एथिक्स कमिटी, हो दिलगिरी बोलली मी, सुधीर भाऊंनी एथिक्स कमिटीचा विषय मांडलेला आहे. तुमच्या लक्षात असेल सभागृहाच्या की पायऱ्यावरती आपण काय आचारसंहिता पाळावी या निदर्शनाच्या बद्दल मी एक समिती म्हटली होती, परंतु त्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं ते तशी कमिटी स्थापन करायची असेल, 1 मिनिट दरेकरजी, तर त्याच्याच आपल्याला विधानसभेतले गटनेते, विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद मिळून ती करायला लागेल. तर आपण तशी मग बैठक घेऊन तो प्रयत्न करू आपण. पण अन्यथा फक्त परिषदेची कमिटी करणं एथिक्सच्या संदर्भात. पण तरी मला 2 गोष्टी, मीडिया पण इथे आहे, तुम्ही सगळेजण आहात. एक, मला असं वाटतं की जेव्हा कुठल्याही आमदाराबद्दल किंवा सत्ताधारी पक्षाचे नेते असतील, विरोधी पक्षाचे नेते असतील, जेव्हा एखादी आउटराईट बातमी येते की अमुक मनुष्य अमुक ठिकाणी गेलेला होता, तर निदान त्याला विचारलं गेलं पाहिजे की तिला विचारलं गेलं पाहिजे की तुम्ही तिथे होता का. त्या व्यक्तीचं स्पष्टीकरण विचारण्याची पूर्वी वृत्तपत्रांमध्ये तरी पद्धत होती की बाबा तुमचं याच्यावरती काय म्हणणं आहे. पण अलीकडे मला असं दिसतं की त्या व्यक्तीचं स्पष्टीकरण न विचारता डायरेक्टली छापून टाकलं जातं आणि मग म्हणतात की फोन उचलला गेला नाही किंवा या गोष्टी बोलल्या जातात ज्या आहेत त्या. दुसरं, मीडियाच्या संदर्भात माझंच विशेष हक्क समितीचे अध्यक्ष असतानाचं रुलिंग होतं की जेव्हा तुम्ही व्हिडिओ दाखवता त्यावेळेला फोरेन्सिक कडून तपासणी करून द्या की तो त्या व्यक्तीचा व्हिडिओ आहे की नाही, आणि त्याच्यानंतर सांगा की आम्ही फोरेन्सिक मधून तपासणी केलेली आहे आणि हा व्हिडिओ खरा आहे. उलट काय होतंय की हा व्हिडिओ खरा नाही पण दिवसभर आपण दाखवतोय, बरं त्याची ब्लर चित्र आहेत, महिलेची ब्लर चित्र आहेत, महिला कोण बरोबर आहे, त्याची पत्नी आहे का कोण आहे हे कळायला मार्ग नाहीये. आणि अशा वेळेला आपण जेव्हा दाखवतो त्यावेळेला ते कुणाचं असेल, उद्या त्याच्यात एखाद्या माध्यमकर्मीचं सुद्धा येऊ शकतं. आणि हे मी सांगून झालं, त्याच्यावरती 2 वाहिन्यांनी दिलगिरी व्यक्त केली माझ्याकडे. त्यांनी मान्य केलं की आम्ही याच्या पुढे काळजी घेऊ, पण प्रत्यक्षात एका वाहिनीने दाखवलं पण दुसरी सुद्धा दाखवत राहतात. आणि वाहिन्यांवर बंधन आणायचा माझा हेतू नाही. माझं साधा आणि डीप फेकच्या पार्श्वभूमीवर आपण फोरेन्सिक कडून तपासून घ्यायला किती वेळ लागतो? 48 तास लागतात फक्त, 2 दिवसात कळू शकतं. ते दाखवा ना, तुम्हाला दाखवायचं ना, मिळालंय, उत्तर दिलं नाही त्यांनी ते सांगा. परंतु कुठलाही व्हिडिओ, कुठलंही बोलणं, काही वेळेला तर दुसरी शॉट दुसऱ्या व्यक्तीचा दाखवून एका व्यक्तीवरती आरोप केले जातात. तर याच्यासाठी आचारसंहिता म्हणण्यापेक्षा ती जशी त्यांच्यावर जबाबदारी आहे तसं सुधीर भाऊ आपल्यावरती सुद्धा बंधनं आणायची ठरवली तर मग कुठेतरी रागवणं, लोकांवरती कानपटात मारणं किंवा काही ठिकाणी भलत्या वेळेला भलत्या अधिकाऱ्यांना भेटायला बोलावणं, अशा गोष्टींच्या बद्दल सुद्धा आमदारांना आत्मपरीक्षण करायला लागेल. आणि या संदर्भात जर का सभागृह हे ठाम असेल
की आपण आपल्यासाठी आचारसंहिता असावी, तर मी त्याचं स्वागत करते आणि याबद्दलचा पाठपुरावा आपण सगळे मिळून एकत्रित विधानसभा आणि विधान परिषद म्हणून करूया, असं मी या ठिकाणी सांगू इच्छिते. धन्यवाद. संविधानाचा अमृत महोत्सव सुरू होत आहे, त्यामुळे संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने तरी समिती करा. ठीक आहे. शिंदे तुम्हाला मान्य आहे हे सगळं? सभापती महोदया, मी आपला आभारी आहे की आपण या विषयाचं गांभीर्य ओळखून आम्हाला आमच्या सभागृहाचं सार्वभौमत्व गणिमाजे टिकवण्यासाठी आपण सहयोग केला, त्याबद्दल आभार मानतो. संविधानाचं हे अमृत महोत्सव आहे आणि अशा वेळेला या वरिष्ठांच्या सभागृहामध्ये सभापतींवर जर अशा प्रकारचं अवमानकारक झालं तर हे सभागृह जागरूक आहे, स्वतःवर आचारसंहिता घालून घ्यायला पण तयार आहे. तर रवींद्र धंगेकरांना उपसभापती सभागृहामध्ये बोलू देत नाहीत